हॅलो, यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बटाट्याचे काप म्हणजे जसे फ्रेंच फ्राईज असतात तसे टाईमपाससाठी किंवा उपवासासाठी. तर फ्रेंच फ्राईजला आपण मराठी फ्राईज असं नाव देऊया किंवा मराठी बटाट्याचे काप असे नाव देऊया. हा पूर्ण बटाटा आहे, त्याचे आपण हे असे साईडचे काप कापून घेतले. हे बघा, मी कापले होते आधी. हे असे साईडचे हे जे गोल गोल काप आहेत ते कापून घ्यायचे आणि मग हे जे मध्ये आहेत त्याचेही मी उभे असे काप करून घेतलेले आहेत. आता बघा, हे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे, हे असे ह्याप्रमाणे. आणि आता ह्यांना आपण चौकोनी शेपचे आयताकृती असे कापून घ्यायचे. हे बघा, हे असे असे आपण सगळे कापून घ्यायचे आणि ह्यांना मी काही पाण्यात टाकत नाही किंवा धुवत नाही. आता आपण हे तव्यावर टाकू. आता याप्रमाणे हे बटाट्याचे काप फ्राय करायला ठेवायचे. तर हे थोडेसे मोठे मोठे कापलेत नंतरचे, त्यामुळे ते सेंटरला ठेवायचे, त्याच्यामुळे ते चांगले फ्राय होतात. आता हे आधीचे काप आहेत, हे मी उलट केले. आधी व्हिडिओ करायचं मनात नव्हतं, पण नंतर वाटलं करावा. उपासाचा दिवस आहे, संकष्टी. म्हणजे हे जे जाड जाड काप असतात ना, ते आपण असे मध्ये 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 सरकवत जायचे. आणि हे जुने झालेले काप आहेत जे पातळ आहेत ते बाजूला ठेवायचे, म्हणजे ते शिजत राहतात असे. आणि तेल जास्त न घालता फक्त सोडायचं मध्ये मध्ये. आता पुन्हा मी हे ठेवलेले, तर हे असे बाजूला करत जायचे आणि मध्ये मध्ये जे नवीन काप आहेत ते नवीन मध्ये लावत जायचे. म्हणजे फ्राय झालेले आहेत ते बाजूला घेत जायचं. अशा रीतीने आपण हे फ्राय बनवायचे. असे ते होत राहतं आणि त्याच्यावर जास्त तेल न टाकता असं साईड साईडने तेल टाकायचं आहे. खूप तेल टाकलं तर ते खूप तेलकट होईल, पण एवढ्या बटाट्यांना हे असं शिंपडतच टाकायचं आहे आणि थोडंसं टाकायचं आहे. ते छान फ्राय होतात. नंतर मग त्याला असं येतात. शिजवलेल्या बटाट्याचं पण आपण करू शकतो, पण अगदी इमर्जन्सीला जे आहेत तेच आपण वापरतो आहोत, कच्चा बटाटा. हे बघा, हे असे पलटत जायचे आणि वरच्यावरच पकडायचे, नाही तर हात भाजेल. खूप प्रॅक्टिसने तुम्हाला हे जमेल. तर मी खूप वर्ष करते आणि हे खायला फार मजा येते. हल्ली आमच्याकडे छोट्या छोट्या काही घरगुती पार्ट्या झाल्या, त्यामध्ये मी हे पेश केले म्हणजे खायला दिले. तर सगळ्यांना फार आवडले. ते म्हणाले, अरे वा, हॉटेलपेक्षा चांगले आहेत. त्याच्यामुळे मला जरा हुरूप आला की आपण दाखवूया हे व्हिडिओवर. तर माझं आहे ना, यूट्यूबनी एक चॅनल हॅक केलं होतं, यामिनीज सिम्पल फूड गाईड. नाव पण मोठं होतं त्याचं. तर ते मला मिळतच नव्हतं जवळपास 1-2 वर्ष. म्हणून मी नवीन चॅनल सुरू केलं आहे, यामिनी फूड अँड गाईड, यामिनी फूड अँड लाईफ, सॉरी. तर तुम्ही ते दोन्ही चॅनल माझे सबस्क्राईब करा. आता पहिलंही दिसतं आहे. तर हे फार कमी आहेत, सबस्क्रायबर फार कमी आहेत, तर तुम्ही जरा ते वाढवा. मलाही ती डिस्क मिळेल अशी आशा आहे. व्हिडिओ करताना खूप गडबड होते. हे असं मीठ त्याच्यावरती बुरबुरवायचं आहे, त्याने काय होईल, ते जरा छान लागतात चवीला. आणि ते बराच वेळ असं ठेवून द्यायचं आहे, मग ते होत राहतील. मीठ असं खाली पण लागलं पाहिजे. मध्येच 1 मिनिट असं फास्ट करायचा गॅस, त्याने ते असे कुरकुरीत होतात, छान होतात, एकदम खायला चविष्ट लागतात. तर मुलांना जर काही मधल्या वेळेत हवं असेल तर आपण हे करून देऊ शकतो. 5-10 मिनिटात होतात. ते जरा शेकवावे लागतात. आता मी अजून नवीन काप थोडे थोडे साईडचे जे तुकडे होते ते पण टाकलेले आहेत. तव्यावर तेल असल्याने ते होत राहतात, तेलाची कमी नसते. खूप तेल खाण्यापेक्षा कमी तेल खाल्लेलं बरं. यात 2-3 चमचेच तेल जातं टोटल, पण ते तेल लागतं ना फ्राय करायला. तर इतर कशाहीपेक्षा हे तव्यावर फ्राय केलेले चांगले वाटतात. मग ते असे मध्ये मध्ये सरकवत जायचं. हे शिजलेले आहेत ना, मग मध्ये मध्ये नवीन टाकत जायचं कच्चेवाले. आणि अशा रीतीने ते छान होतात. 7-8 मिनटं टोटल लागतात. मध्ये मध्ये असा एखादा मिनिट गॅस फास्ट करू शकतो की ते चांगले शिजावेत. पण जेव्हा तो लाल रंग येतो ना, तेव्हा आपण मंदच करून ठेवायचा गॅस. आता मी हे सगळे पलटी केलेले आहेत आणि थोडंसं वरून किंचित तेल टाकायचं असेल तर टाका.
पण मी नाही जास्त टाकत. आता ते ऑलमोस्ट झालेले आहेत. मी मध्ये 1 मिनिट गॅस फास्ट केला होता. आता मी अशा रीतीने ते काढून घेते. आता ते खालून वरून असे फ्राय झालेले आहेत. मुलीला सॉस बरोबर देते आणि मी ते नुसते खाईन. मॅकडोनल्ड्समध्ये जे मिळतात त्याला कॉर्नफ्लोअर लावलेलं असतं. आता आपले हे साधे आणि नुसते बटाटे आहेत. आपण त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही. जेव्हा उपास आपला नसेल ना तेव्हा आपण ते तसं काही लावून खाऊ शकतो, तांदळाचं पीठ वगैरे. तर त्याने ते खूप छान होतात. हे बघा, हे आता असे झालेले आहेत. हे बघा, असे झालेले आहेत कुरकुरीत. हे बघा, आता हे पूर्ण लाल झालेले आहेत. आता मी हे काढणार आहे. आता मी हे जे साईडचे तुकडे आहेत ना ते शेवटी शेवटी ठेवले. आता खायला जातो आणि हे होत राहतील. आता हे मुलीसाठी बिन उपवासाचे आणि हे माझे उपवासाचे. असे खायला खूप छान लागतात. मी दाखवते तुम्हाला खाऊन. अगदी मॅकडोनल्ड सारखेच होतात, पण कसं की त्यांचे लांब लांब असतात आणि आपण साईडचा भाग काढून मध्ये आयताकृती करू शकतो आणि खूप छान होतात, खूप टेस्टी होतात. मी त्या पार्टीमध्ये असे छोटे अशा घरगुती सर्व केले, तर ते म्हणाले अगदी मॅकडोनल्डसारखे झालेत आणि तुम्ही ते बाहेर सेल केले पाहिजेत. तर मी दाखवला व्हिडिओ, बघा तुम्हाला आवडतो तर माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड डे.